नमस्कार, मी पंडित श्याम पाठक गुरुजी अतुल्य वेद साप्ताहिक राशी भविष्य या विशेष कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय। दिनांक 25 फेब्रुवारी 2026 ते 3 मार्च 2026 पर्यंतच साप्ताहिक राशी भविष्य आपण बघणार आहोतच। पण तत्पूर्वी तुम्हाला एक आठवण करून द्यायची की आपल्या जन वॉइस या न्यूज चॅनल वरती आपण 2 कार्यक्रम सुरू करतोय। एक म्हणजे प्रश्न मालिका, आपली जन्मकुंडली संदर्भात कोणतेही प्रश्न असतील, वास्तू संदर्भात कोणतेही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि त्याचं उत्तर आपल्या व्हिडिओमध्ये बघा। त्याचबरोबरीने आपल्याला आध्यात्मिक काही माहिती आम्हाला सांगायची आहे, काही रत्नांविषयी माहिती सांगायची आहे, वास्तुशास्त्राविषयी काही माहिती सांगायची आहे, असे नवनवीन उपक्रम जे आहेत आपल्या समोर आम्ही जन वॉइस या न्यूज चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत आहोत। सुरू करूयात राशी चक्रातील प्रथम मेष राशी वाल्यांसाठी हा कालावधी व्यवस्थित जाणारा आहे। जसं मागच्या आठवड्यामध्ये घडलं आहे तसंच या आठवड्यामध्ये पुढे कंटिन्यू होणार आहे। पण आता या आठवड्यामध्ये काही विशेष बदल करायचे आहेत का, काही महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत का, तर हो घ्यायचे आहेत। कुठे आपल्याला आता विचार करायचा नाहीये, कारण कसं आहे माहितीये का, 7.5 लागलेली हे आपल्याला माहितीच पडलेलं आहे आधीच। कारण आजकाल सगळ्याच बाबतीमध्ये आपण अग्रेसिव्ह आहोत, सगळं कळत आपल्याला। म्हणून आपला कोणताही निर्णय मागे पुढे पाऊल उचलायचा नाहीये, धडाकेबाज हिम्मत करून धाडस करून तो निर्णय जर घेता आला या आठवड्यामध्ये तर या आठवड्यामध्ये छान छान लागून जाणार। काही चिंता करू नका, का कारण सध्या गुरुबळ आपल्या पाठीशी आहे। पण ह्या सगळ्यांमध्ये एकच गोष्ट मात्र लक्षात ठेवा की गोड बोलूनची गोष्ट होऊ शकते ना, ती आदळापट करून होणार नाही मात्र। म्हणून गोड बोलून या आठवड्यामध्ये प्रेमाने ती गोष्ट आपल्याला पूर्ण करून घेता येईल, कोणतीही असेल। इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, मेडिकल, फार्मा, कृषी याच्याशी निगडीत असलेल्या मंडळींना सुद्धा या आठवड्यामध्ये काही गुणगान गायचंय, गौरव वाढायचा आहे, मान सन्मान व्हायचा आहे, थोडेसे स्टेट लेवलचे प्रवास आपल्याला घडायचे आहेत। असं सगळं या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल। मग किती अनुकूल आहे, किती आनंदाचं आहे, किती सुखाचं आहे, सगळं बरं वाटतंय, अशी ती स्थिती आपल्याला बघायला मिळेल। मेष राशी वाल्यांनी उपास करा हनुमान चालीसा। पुढे आहे वृषभ राशी। वृषभ राशी वाल्यांसाठी हा आठवडा तर काय विचारूच नका, म्हणजे एकामागे एक गोष्ट तर चढत्या क्रमानेच घडते, नजरच लागायला लागलेली आता आपल्याला। म्हणजे आपण एकदम छाग आहे गुरु अशी जी स्थिती म्हणतो ना, ती आठवड्यामध्ये बघायला मिळेल। कुठे नाही आपण कमी पडत आहे, सगळ्याच ठिकाणी भरभरून परमेश्वर आपल्याला देतोय। तुमच्या पत्रिकेत तुमचा इथं चंद्र उच्चेचा असतो। वृषभ राशी म्हणजे काय माहितीये, ज्या ठिकाणी चंद्र उच्चेचा होतो, म्हणून भगवान कृष्णाने जन्म घेताना वृषभ रास निवडले, लक्षात घ्या। नक्षत्र रोही निवडले पण रास मात्र वृषभ आहे। मग चंद्र इथे उच्चेचा होतो, आनंदाला पारावार नाही, भरभराट, सगळ्या बाबतीमध्ये सुख, समृद्धी, समाधान, आरोग्य, प्रसन्नता या सगळ्या गोष्टी भगवंत परमेश्वर आपल्यावरती वर्षाव करतो की काय असं वाटतंय आता। केंद्रस्थानी आपणच आहे सगळ्या बाजूने, कुठे नाराजी नाहीये, कुठे अडचण नाहीये, इतकं सहजगत्या आपलं काम होतोय। पण याचा कुठेतरी विपरीत परिणाम आपल्या कुटुंबावर होता कामा नये, तिथे वेळ देता आला पाहिजे, तिथल्या मंडळींना आपल्याला आपलंसं करता आलं पाहिजे। कारण आपण हे बघा, शेवटी आपण एका शिखरावर पोहोचलो की सोबत कुटुंब पाहिजे ना, पण कौतुक करायला। मग कौतुक करणारे मंडळींना आपण दुखवायचं का, तर नाही दुखवायचं, ही काळजी या आठवड्यामध्ये घ्यायची। कारण बोलण्याने एखादा प्रसंग यायचाय की ज्याच्यामध्ये वाद निर्माण होऊ शकतो आणि ते टाळायचंय। वृषभ राशी बाल्यांसाठी उपासना करा महादेवाची। पुढे आहे मिथुन राशी। मिथुन राशी बाल्यांसाठी या आठवड्यामध्ये एकच गोष्ट घडेल, आपला स्वभाव आपल्याला नडेल। नको त्या ठिकाणी आपण जे जातो ना मध्यस्थी करायला, नको ते भानगडी करतो ना आपण, त्याचा फटका बसणार आहे आठवड्यामध्ये। काही गरज नाही कशाची, अरे आपण भले, आपलं काम भले। एकदा आपण ऑफिसच्या खाली उतरलो ना, ऑफिसला आग लागून आपल्याला काय करायचंय, पण नाही ना, आपणच मध्यस्थ करायला जातो ना, ती आपल्याला नेमकी अडचण होते। तसं मात्र आठवड्यामध्ये होऊ देऊ नका बरं, नाहीतर सगळं आनंदाचं सगळं उत्तम आणि छान घडतंय आणि कुठे ते डोक्याला ताप करून घेताय ते मात्र टाळा। मग बघा, मग आपल्यासाठी तर सगळं काही खुलंय, इतकं काही आनंदाचं आहे, भरभराटीचं आहे की विचारूच नका। मग तुम्ही मग पुढे सगळं अनुकूलच आहे। मग काय बोलत आहे तुम्हाला मी, फक्त जे घडणार आहे, जे चुकीचं होणार आहे तेच तुम्हाला मी आठवण करून दिली। जे चांगलं घडायचे तर तुमच्या मनासारखंच घडणार आहे, मनात चोखतच घडणार आहे। उलट तुम्ही अपेक्षा 10% केली होती, 20% तुम्हाला मिळालं,
असं सगळं या आठवड्यामध्ये बघायला मिळेल आणि त्याचा आनंद अनुभव तुम्ही घ्याल. मिथुन राशीवाल्यांनी उपास करा लक्ष्मीनारायणाची. पुढे आहे कर्क राशी. कर्क राशीवाल्यांसाठी ह्या आठवड्यामध्ये काय आहे? या आठवड्यामध्ये लाभाचे संकेत मिळणार आहेत. थेट लाभ होणार का? होऊ पण शकतो, नाही का सांगता येत नाही. कारण लाभ एका बाजूला दिसत होता पण तो वेगळ्या बाबतीमध्ये झाला. म्हणजे काय प्रमोशन मिळालं, म्हणजे काय बढती बदली आली, पण ती पण काठावर पास होतोय का पण असं वाटायला लागतंय. सध्या काय झालं म्हणजे का, तुम्हाला सध्या 12वा गुरु चाललाय ना हो. एकदा शनी महाराज इतकं तुमच्यावरती प्रसन्न आहे, तुमच्यावर अनुकूल आहे, पण तुम्हाला गुरुने रोखून धरलेलं आहे. पण गुरु काय करतो मग तुम्हाला सांगतो मी. गुरुची भूमिका अशी असते की गुरु आहे ना तुमची मान पकडतो, अशी तुम्हाला घेऊन जातो विहिरीजवळ, तुम्हाला दाखवतो ती विहीर अशी. तो ढकलत नाही, फक्त तुम्हाला दाखवतो की तुम्ही पडताय त्याच्यामध्ये आणि तुम्हाला बाजूला करतो. असं सगळं होतं या आठवड्यामध्ये आणि होणार आहे. मग त्याच्यामुळे काय होतंय की कुठतरी मग मन अस्वस्थ, अतृप्त, अपूर्ण ही भावना मनामध्ये यायला लागते. मग चिडचिड व्हायला लागते आणि मग कुठेतरी त्रागा होतो, मग आदळआपट होते. तर हे सगळं सुख दुःख जे आहे ना, म्हणजे एका बाजूला एकदम चांगली बाजू आपल्याला दिसत होती, ती न घडल्यामुळे एकदम निगेटिव्ह आणि गोष्टींनी जास्त प्रवेश केला की काय, असं या आठवड्याच्या मध्य आणि शेवटी आपल्याला अनुभवायला मिळेल. पण काही उपयोग होत नाही त्याचा. काही तुम्हाला सांगतो ना, त्रागा करून काही होत नसतं. शांततेमध्ये काही गोष्टी केल्या तर त्या इतक्या अनुकूल होतील. हा, आपली चूक नसताना मात्र माघार नाहीये, पण चूक असताना मात्र माघार घ्यावीच लागेल आणि ती तयारी मात्र आपली असली पाहिजे. कर्क राशी बाल्यांनी उपासना करायची या आठवड्यामध्ये सूर्यनारायणाची. पुढे आहे सिंह राशी. सिंह राशी बाल्यांना काय आहे, काम आहे करायचं नाहीये, लोड आहे पण तो नको वाटतोय का. तुम्ही सिंह राशीवाली मंडळी तुम्ही गर्जना करणार ना, तुम्हाला आदेश द्यायला आवडतो. कारण तुमच्यामध्ये असलेला स्वाभिमान आणि तुमच्यामध्ये असलेला प्रचंड आत्मविश्वास या तुमच्या दोन महत्वाच्या खूप चांगल्या बाजू आहेत तुमच्या. तुम्हाला कुबड्यांची गरज चालत नाही, पण काही वेळा कुबड्या घ्याव्या पण लागतात, ते पण दुःख असतं. आणि तीच एक अडचण सतावेल, त्रास देईल, मनाला अडचण करेल. पण मी तुम्हाला सांगू का, या आठवड्यामध्ये सहकार्यांना बरोबर घ्या, कुटुंबाला बरोबर घ्या, मध्यस्थीमध्ये काम करून बघा. काही गोष्टी आहेत ना बसून सुद्धा सोडू शकतो आपण. प्रत्येक वेळेला आपल्याला काय रगडावं लागतं असं काही गरजेचं थोडी आहे. काही वेळेला हुकूम देऊन आदेश देऊन सुद्धा काम होऊ शकतं का, होऊ शकतं ना. ह्याच आठवड्यामध्ये होणार. पण एवढं मात्र वेळ लागेल त्याला. मग मात्र 8 ते 10 वाजतील. ती तयारी मात्र आपली असली पाहिजे. आणि हे सगळं झालं जमलं तर या आठवड्यामध्ये काहीतरी आनंदाचे प्रसंग देखील यायचे. म्हणजे हा आठवडा खऱ्या अर्थाने आपल्याला जो हवा असतो ना तोच मिळणार आहे. हे बघा, प्रगती कोणाला नकोय, उत्कर्ष वाढेल कोणाला वाटत नाही, पैशाची वृद्धी होईल कोणाला वाटत नाही, मान सन्मान मिळू कोणाला वाटणार नाही, सगळ्यांनाच वाटतं. आणि ते आपला मिळतंय याचा विशेष आनंद आपला असतोच की नाही, तो या आठवड्यामध्ये आपला अनुभव घेता येणार आहे. सिंह राशीवाल्यांनी उपासना करायची वीर हनुमंतरायांची. पुढे आहे कन्या राशी. कन्या राशीवाल्यांसाठी चढत्या क्रमाने गोष्ट आहे महाराज. हा कालावधी तर तुम्ही कोणत्या बापाला ऐकत नाही. आता तर माघारच नाहीये. आता तर आर पाची लढाई आहे, कारण जीत आपली आहे अशी ती सगळी भावना. काय सांगू तुम्हाला या आठवड्यामध्ये. म्हणजे एकदा का युद्धात उतरलंय ना, युद्धात पण जिंकायचंय, तहात पण जिंकायचंय. हा, अशी ती सगळी स्थिती या आठवड्यामध्ये होणार आहे. म्हणजे युद्धही जिंकलो तही जळलो. बरं, एवढं युद्ध जिंकून सुद्धा असं काही नाही की गड आला सिंह गेला. सिंह पण आहे, गड पण आला. अशी ती सगळी स्थिती आपल्याला बघायला मिळेल आठवड्यामध्ये. आणि त्याचा तुम्हाला इतका मनस्वी आनंद मिळेल ना, विचारूच नका. तुम्हाला तर स्वर्ग 2 बोट राहतील, इतके आनंदाचे वारे वाहतील. म्हणजे उधार मनाची तर काही विचारूच नका तुम्ही. परिसीमा मन तर कुठल्या कुठे स्वर्गात. आणि सगळी मनामधून एक वेगळ्या प्रकारची भावना, पण सगळी चांगली आनंदाची. काही वेळेला गर्भ दाटून येतो, अशी ती सगळी स्थिती या आठवड्यामध्ये बघायला मिळेल. पण मिळू द्या, काही हरकत नाहीये. हे बघा, शेवटी तुम्हाला परमेश्वराने जे दिलंय ना ते तुमच्या नशिबाने मिळालेलं असतं. फक्त त्या नशिबाला आहे ना कर्माची योग्य ती जोर मिळायला पाहिजे. आणि कर्म केल्यानंतर पण यश मिळायला पाहिजे ना. नाही तर आपण घासतोय रगडतोय, यश मात्र मिळत नाहीये. तसं होणार नाही आठवड्यामध्ये. म्हणजे नशिबाने साथ दिली, कर्माला एकदम चांगली जोड मिळाली,
आणि आपल्याला म्हणावं तसं यश सुद्धा मिळालं. हे आठवड्यामध्ये एक तुमची फ्रेम आहे. कन्या राशी वाल्यांनी उपासना करायची सूर्यनारायणाची. पुढे आहे तुळा राशी. तुळा राशीवाले बिचारे मग आता तर काय बाबा चाच पडतोय आपण एक परत चाच पडायला लागलेलो आता एकदम ठेस लागायला लागलेली आहे. आता एकदम डोळे आंधळे झालेले, मार्ग बंद झालेला आहे, सगळे द्वार बंद व्हायला लागले. पळतोय 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 पळतोय, गेट वरती गेलो दरवाजा बंद झाला ना, परत माघारी यावं लागलं. निर्मुसून चेहरा घेऊन एवढस तोंड झालेलं आहे. आता तर काही उत्साह नाही राहिला, काम करायची इच्छा नाही. आज आज थोडस आरामच करावा, पाय मोकळे करावेत असं सगळी वाटायला लागेल. त्याच्यामध्ये त्रास होतोच आहे, थोडस अडचणी येतातच आहेत. बरं घरामध्ये बसून काही शांतता नाहीये, कोणी ना कोणी काही ना काही काढा करतच आहे. म्हणजे आज काही जीवाला शांतता नाही बुवा, अशी ती स्थिती बघायला मिळेल. बरं घराच्या बाहेर पडलं की एकदम भकास बकवास वाटते, कामावर पण गेलोय पण काही उत्साह नाही आज, अशी ती स्थिती बघायला मिळेलच. अशा वेळेला आहे ना थोडस मन प्रसन्न ठेवायचं असतं, प्रफुल्लित ठेवा, थोडस मनाला चालना द्या. मेडिटेशन करा, योगा करा, व्यायाम करा, असं काहीतरी या दिवसाला आठवड्यामध्ये व्हायला हवं. थोडस वातावरण बदललं पाहिजे, थोडं फिरायला पण गेलं पाहिजे. एखादं तलाव आहे, समुद्र आहे, असं मित्रासोबत वेळ घालवला पाहिजे. एकदम एकांतपणा नको आठवड्यामध्ये, तो जर आला तर मग त्रास आहे. बाकी सगळं पुढे छान आहे, पण हे सगळ्या अडचणी आहेत. तुळा राशीवाल्यांनी उपासना करा गणपतीची. पुढे आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीवाले मंडळींचं तर काय विचारायचं बोलूच नका बिचारे, काय सगळ्या अडचणीच येतो. म्हणजे मी ठरवलं होतं आज की चला आज पती पत्नीने एकमेकांना वेळ द्यायचा आहे, पण मी लेट घरी पोहोचलो ना. ती बिचारी तयार होऊन बसली होती घरी, पण मला मात्र वेळ पोचता नाही आलं, गेला हिडमुसून. म्हणजे खरं तर आम्ही ठरवलं असं होतं की एकमेकांना वेळ दिल्याने प्रेम वाढणार आहे, पण आज घरी गेलो भांड्यांचा आवाज यायला लागला. अशी ती स्थिती सगळी बघायला मिळेल, काही विचारूच नका तुम्ही. त्याच्यामुळे थोडं समजून उमजून घेतलं पाहिजे. पण तुम्हाला मी सांगतो, कुठे खोटं बोलावं तर दोष लागत नाही, हे पण ठरलेलं आहे बरं का, लक्षात घ्या. ठरलेलं आहे. जर पत्नीला आपण वचन दिलं असेल की तुला एखादी गोष्ट मी आज करणार आहे, आणि ती वचन करायला जर आपण म्हणजे आपण आपला हेतू तसा नव्हता, पण जर आपण ते वचन करायला पूर्ण झालो नसेल तर आपण खोटं बोलू शकतो, तो दोष लागत नाही, लक्षात घ्या. तो दोष लागत नाही खोटं बोलण्याचा. आता तसं आपलं खोटं बोलावं लागतं मात्र घरामध्ये, अशी ती सगळी स्थिती आहे. आणि तो थोडासा त्रास पण आहे. मी तिला तर समजावं लागतंय की बाई मी तुला तर वचन दिलं होतं, वेळ दिला होता, पण मी कोणत्या अडचणी मी तुला काय सांगू आता, माझी अडचण वेगळी आहे ना. एकीकडे मला त्रास आहे, मनस्ताप आहे, थोडस टेन्शन आहे, प्रेशर आहे, अडचण आहे, मध्येच विश्वासघात होतोय. ह्या सगळ्या याच्यामधून आपल्याला जायचंय आणि जिथे पोचायचंय ना तिथे तर तो हायवे लागायला, तो समृद्धी लागायला तर बराच वेळ आहे. तो लागेल तेव्हा लागेल, पण आज मात्र मला पहिले 6 दिवस अडचणीतून काढायचे आहेत ना. पुढे तू खूप छान दिसते का बघायचं ते, आज मला त्रास होतोय, पण तरी सुद्धा या आठवड्यामध्ये काही दिवस ढकलावे लागतात आणि ती तयारी आपली असली पाहिजे. वृश्चिक राशीवाल्यांनी उपासना करा शिवशक्ती महादेव. पुढे आहे धनु राशी. धनु राशीवाल्यांची काय परिस्थिती वेगळी नाही बिचाऱ्यांची, यांच्या पावलावर पाऊल ते टाकतायत, त्यांची तर वेगळी स्थिती आहे. त्यांना तर धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी ती स्थिती आहे. इकडे आड आहे, तिकडे विहीर आहे, म्हणजे चहूबाजूने घेरलंय. जावं ते कुठे जावं, करावं ते काय करावं, बरं करायला काही जातंय, होऊन काही वेगळंच जातंय. अशी ती एकदम त्रांगडी स्थिती म्हणतो ना आपण, तशी मात्र या आठवड्यामध्ये होईल. पण थोडस शांतता बस. तो एकच नियम असा असतो की शांतता जर तुम्ही ठेवलीत ना या आठवड्यामध्ये, सगळं काय होईल. गोष्ट होणार आहे पण ती आत्ताच नाही होणार, त्याला थोडा वेळ लागेल, थोडा मध्ये गॅप जाऊ द्या, हरकत नाही. पण मिळणार तर आहे ना, तो एक आशावाद आहे ना, तीच गोष्ट महत्वाची. कारण त्याच्यामुळे कुठेतरी शारीरिक, आर्थिक, मानसिक या तिघही ठिकाणी आपला परिणाम व्हायला लागतो. मग बिचारीची चुकी नाहीये, म्हणजे पत्नीची किंवा पतीची चुकी नाहीये, पण तिथे पण वाद झाले, म्हणजे एकूण एकच झालं. शेवटी नको तिथेच खाबर फुटलं किंवा फोडलं गेलं. हे सगळं या आठवड्यामध्ये टाळता आलं पाहिजे. बाबा शांतता घ्या, काही वेगळं करायच्या भानगडीमध्ये पडू नका. विशेष बैठका, विशेष मोठे व्यवहार सगळे टाळा. बघू पुढे काय करता येईल ते. सध्या 4था शनी चाललेला आहे, थोडी शांतता ठेवा. धनुराशीवाल्यांनी उपासना करायची लक्ष्मीनारायणाची. पुढे आहे मकर राशी.
मकर राशीवाले काय ऐकत नाही बाबा. त्यांची मात्र गाडी सुसाट निघालेली आहे. 7:30 संपलेली आहे. त्यांचा कॉन्फिडन्स वाढत चाललेला आहे. आता सगळ्या गोष्टी अनुकूल घडतातच आहेत. त्याच्यामुळे आनंदाला पारावार नाहीयेत. आणि का नसावा. हे बघा, तुम्ही एवढे वर्ष अडचणीतून ज्या वेळेला जातात ना हो, आणि कुठेतरी एक चांगला मार्ग आपला बघायला दिसायला लागतो ना हो, आणि तीच आशा घेऊन आपण इतके वर्ष पळत असतो. मग ती जर आशा आपल्याला दिसत असेल तर काय हरकत आहे मी म्हणतो. उलट मी तर म्हणतो अजून थोडस वाढवा, थोडा वेळ द्या, थोडं अजून रगडा, थोडं घासा, थोडी तयारी करा, आणि मग बघा की ते जे काही स्थान आहे ना, चकाकणार आहे, अशी ती सगळं परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि तसंच आपण चालू ठेवा. आनंदाचं काय म्हणते का, आम्हाला सांगावं आहे ना, ज्या राशींना चांगलं दिसतंय ना हो, त्यांना सांगायला तर खूप आनंद वाटतो. पण ज्या राशींना अडचणी असतात ना, त्याच्याबद्दल काय बोलावं हा मोठा प्रश्नच असतो. काय त्यांना सांगा निगेटिव्ह. मग त्यात आपला पॉझिटिव्ह मिळालेला आहे ना, मग त्याचा आपण लाभ करून घ्या. कुठे काही अडचण नाही. थोडीफार किरकोळ कारकोळ येतच असते, ते आपल्याला सवय झालेली आहे, त्याची आपण तयारी करून ठेवलेलीच आहे, आणि ते होतच असतं. फक्त ते स्फोट होऊ नका कमी झालं. मकर राशीवाल्यांनी उपासना करा. उपासना करायची गणपती बाप्पाची. पुढे आहे कुंभ राशी. कुंभ राशीवाले मंडळी तर आता वाटच पाहतायत केव्हा तो चान्स मिळतोय. फिरायला जायचा, इंडियाला जायचा, शॉपिंग करायचा, पिक्चरला जायचा. आता तर काय तेच, आता तोच डोक्यात चाललेलं आहे बस. वयाचा काही विचार नाही, वयाचा काही हिशोबच नसतो या गोष्टींना. वयाला कसली मर्यादा. हे काय कॉलेजच्या मुलांनी करावं असं थोडी नाही. देवदर्शनला जायचंय, किंवा जे रंगलेले गांधे दिन दुबई त्यांना आपला सहकार्य करायचंय, काय हरकत आहे, करू शकतो कुटुंबाला घेऊन आपण. आणि तोच हा कालावधी. नाही करता आलं ते वेगळी अनुभूती घेता येईल. जागेचा व्यवहार सोडवा, जमिनीचा व्यवहार सोडवता येईल, गाडीचं काम करून घेता येईल, घराचं काम करून घेता येईल. म्हणजे काय आपलं म्हणावं तसं ते सगळं या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. कारण कुंभ राशीवाल्यांसाठीचा हा कालावधी कसा आहे, अनुकूल आहे. त्यातल्या त्यात आठवड्यामध्ये ह्या ज्या तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी आहेत ना, त्या जर काय घडल्या झाल्या तर मग तर अडचणच नाही, मग तर आनंदच आहे. मग तर काय कुठे अडचण दिसतच नाही आपल्याला. किरकोळ कारकोळ अडचण तर ती एकदम शुल्लक. आणि एखादी व्यक्तीने आपल्याला जर अडवायचा प्रयत्न केला, रस्ता थांबवला, खड्यासारखं बाजूला करता आलं पाहिजे, आणि ते तुम्ही करतातच. कुंभ राशीवाले, कुंभ राशीचा स्वामी कोणी माहिती, शनी आहे. ग्रह मालिकेचा एवढा मोठा भयंकर महाभयंकर तो शनी ग्रह आहे. त्याला ठरवलं ना एखाद्याचा अडवायचा रस्ता आपला, मग तर तो कुठे का जायना, त्याला अपयशच आहे. अशी तुमची रास आहे. मी तुम्हाला सांगतो ना, जगभरामध्ये जेवढे सायंटिस्ट आहेत ना, जेवढे सायंटिस्ट, बरं तुमची राशीची ख्याती काय माहिती. तुम्ही ज्या क्षेत्रात जातात ना, तिथे एकदम परफेक्ट तुम्ही फिट होऊन जातात एकदम. उदाहरणार्थ रामकृष्ण परमहंस घ्या ना, आपले कुंभ राशीवाले होते. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढी मोठी उंची गाठली, विचारूच नका तुम्ही, विचारूच नका. एक्स्ट्रीम लेवल, जिकडे भगवती महाकाली स्वतः त्यांना घास भरवायला यायची. भगवती महाकाली. आणि गोष्ट कधीची, आत्ताची 1920 ची गोष्ट आहे. मग विचार करा, आत्ताच्या या घोर कलियुगामध्ये सुद्धा भगवती महाकाली जेव्हा त्या भक्ताला घास भरवते, काय ती उपासना, तोड नाही उपासनेला, तोड नाही. म्हणजे स्काय इज द लिमिट अशी त्यांनी उपासना केली आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, आणि उंची केली. एकच विद्यार्थी तयार केला, आणि तो विद्यार्थी अख्ख्या जगात डंका पिटवून टाकला. कोण? विवेकानंद. असे रामकृष्ण परमहंस. रास काय कुंभ. आणि इकडे आपला रणवीर सिंग बाबर कुंभ राशीवालाच आहे. बॉलिवूड मध्ये नागरिक फोटो काढतोय. म्हणजे जिकडे तुम्ही जाणार तिकडे परफेक्ट तुम्ही तुमची फ्रेमच तयार करून घेतात. अशी ती स्थिती जी आहे कुंभ राशीवाल्यांची. उपासना करायची या आठवड्यामध्ये, वेगळी करा जरा. माझं मत काय, वेगळी करा, शिवपरिवार करा. पुढे आहे मीन राशी. मीन राशीवाल्यांसाठी हा कालावधी कसा आहे. या कालावधी जर वाट पाहतोय बाबा, एकतर चौथा गुरु चाललेला आहे, 7:30 सुरू आहे, एकतर कुठे काही मार्ग निघत नाहीये, अडचणीचा सामना करत करत जावं लागतंय, मनस्तापाचं धनी व्हावं लागतंय, त्यात काहीतरी सुखाची अनुभूती. म्हणजे म्हणतो ना आपण, अख्खा काळोख होता आणि त्या काळोखामध्ये एक 3 तास दिवा सापडला आम्हाला, छोटीशी ज्योत सापडली जी प्रकाशमय करते आहे. तशी ती स्थिती आपल्याला बघायला मिळेल. पण तुम्हाला सांगतो ना, एक छोटीशी संधी आणि एक मोठा प्रसंग जीवनामध्ये घडला, आणि पूर्ण कलाटणी मिळाल्या जीवनाला, माइलस्टोन झाला, युटर्न झाला आपल्या कालावधीमध्ये. आणि तसंही 1 जूनला तर गुरु बदलेल. तुमच्या राशीला नवपंचम योगातील
शिवाय गुरु उच्चेचा होईल, तिथून तुम्ही धडाका देऊन टाकाल. तोपर्यंत थोडं रेंगत का होईना, हळूहळू का होईना, जे पदरामध्ये पडतं ते पाडून घ्या. नाही 100पैकी 100, 100पैकी 60, ओके, अशी ती स्थिती आठवड्यामध्ये बघायला मिळेल. आणि हे सगळं आपल्या प्रत्येक राशी व्यक्तींचं राशी भविष्य बघण्यासाठी बघा, तुमच्यासाठी आम्ही एवढं सगळं घेऊन येतोय की नाही. आमची जन व्हॉइस न्यूज चॅनल जे आहे हे सगळं आपल्यासाठी करतोय ना. हे जे सगळे दर्शक आहेत, दर्शकांसाठीच आम्ही तुमच्यासाठी हा कार्यक्रम करतोय. म्हणून तुम्हाला पण आमचं एक काम करावं लागेल की तुम्हाला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल, बेल आयकॉन क्लिक करावा लागेल. त्यावेळेला तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, तुम्हाला नोटिफिकेशन येईल, तुम्हाला आमचा कार्यक्रम बघता येईल. शिवाय तुम्हाला प्रश्न पाठवता येतील आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती. त्याची उत्तर तुम्हाला आम्हीच देणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. आणि ते सगळं करण्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल. आणि आमच्या अजून 2 स्थान आहेत, एक इंस्टाग्राम आहे, एक फेसबुक आहे, तिकडे फॉलो करायला विसरू नका. आणि सर्वांनी राशी भविष्य बघायला देखील विसरू नका. मी श्याम पाठक गुरुजी हा कार्यक्रम घेऊन आपल्यासाठी नवनवीन घेऊन येणार आहोत. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत आपल्या सर्वांना माझा नमस्कार.